नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थनिर्भर इकॉनॉमिक्स मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपली अर्थनिर्भर इकॉनॉमिक्स मेंटरशिप बॅच ही 24 ऑगस्टला सुरू झालेली आहे आणि आज डे 3 चं टार्गेट डिकोडिंग पाहण्यात आपण या ठिकाणी लेक्चर घेत आहोत. ठीक आहे, तर ज्यांच्यापैकी तुम्ही मेंटर जॉईन केलेले आहे त्यांना आपल्या बॅच बद्दल माहिती असेलच, पण ज्यांनी कोणी ऑलरेडी याची माहिती घेतलेली नाही त्यांना मी थोडक्यात माहिती करून देतो. तर बघा, आपण या ठिकाणी टार्गेट ओरिएंटेड पद्धतीने विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतोय. म्हणजे डेली या ठिकाणी आपण एक चॅप्टर किंवा एक टॉपिक देऊ, त्याच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर एक मॉक सॉल्व्ह करून घेतो. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये किती मार्क्स मिळाले ते रिपोर्ट कार्ड देखील भरून घेतो. तर अशा पद्धतीने जवळपास 25 ते 30 दिवसामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस त्या ठिकाणी इकॉनॉमिक्सचा कव्हर होणार आहे. त्याबरोबर तुम्हाला इकॉनॉमिक्स संदर्भात बाकी देखील गायडन्स त्या ठिकाणी भेटणार आहे. जसं की तुम्हाला नोट कशा काढायच्या, पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं, आयोगाचे ट्रॅक्स कसे ओळखायचे, एमसीक्यू सॉल्व्ह करताना ऑप्शन कसे लिमिट करायचे याच्या लक्षात, रिव्हिजन कशी करायची, मिनिमम कंटेंट मध्ये मॅक्सिमम रिव्हिजन कशी करायची, एक्झाम अगोदर कुठले टॉपिक्स टार्गेट करायचे, प्रिलिम आणि मेनचा एकच अभ्यास कसा करायचा, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सला जी आकडेवारी आहे ते कशा पद्धतीने स्मार्ट पद्धतीने लक्षात ठेवायची. राईट, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी गायडन्स तुम्हाला माझ्यातर्फे केला जाणार आहे. या संदर्भात ऑलरेडी मी 3 ते 4 व्हिडिओ रेकॉर्ड केलेले. तुमच्यापैकी कोणी जर हा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असेल तर यापूर्वी ऑलरेडी आपण समाधान कोकाटे सरांच्या ऍपवर तसेच युट्यूबवर प्लॅटफॉर्मवर अशा पद्धतीचे गायडन्स व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही मेंटरशिप संदर्भात अगोदर ते व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण मेंटरशिप संदर्भात आयडिया येईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की 1 रुपया मेंटरशिप नेमकी काय भानगड आहे, किंवा 1 रुपयात खरंच एवढं मेंटरशिप होतं का, खरंच एवढा गायस पॉसिबल आहे का. तुम्ही मार्केटमध्ये जर गेला तर ह्या बॅचेसची किंमत मिनिमम 500 रुपयापासून 3000 रुपये पर्यंत. राईट, तुम्ही कोणाला जर त्याचा प्रूफ असेल तरी पर्सनली पण पाठवेल, त्याचा विषय नाहीये. पण बरेच विद्यार्थ्यांना डाऊट होते की 1 रुपयात कसं मेंटरशिप पॉसिबल आहे. तर त्यांच्यासाठी मी म्हणून एक फीडबॅक आणला मित्रांनो. मी आजच एका विद्यार्थ्याने मला फीडबॅक पाठवला होता, त्याचा फीडबॅक तुम्हाला मी वाचून दाखवतो, मग तुम्हाला कळेल की नेमकी रियालिटी काय. हे बघा सर, तुम्ही एक नेमकं वाक्य बोलता, नेहमी वाक्य बोलता की अर्थशास्त्र विषयात 15 पैकी 15 किलो आपल्या विद्यार्थ्यांनी घेतलेत. तो म्हणते की हे का घेतात हे मला कळलं की बघा, आता अमरावतीचा विद्यार्थी बरं का, तो काय म्हणतोय, तुमची मेंटरशिप बेस जॉईन केल्यानंतर मला वाटते की आपला निर्णय योग्य आहे आणि योग्य गुरु ब्रॅकेटमध्ये त्यांनी द्रोणाचार्य म्हटलंय. ठीक आहे, खूपच हायर पदवी झाली. मी थोडक्यात त्यांनी काय म्हटलंय की मी योग्य गुरु निवडलाय, योग्य मेंटर त्या ठिकाणी निवडलेला आहे. आणि आज फक्त 2 दिवस झालेत मित्रांनो म्हणजे मेंटर जॉईन होऊन, तरी देखील असा ठिकाणी फीडबॅक आहे. तो काय म्हणतो विद्यार्थी, मला लक्षात आलंय की 2 टॉपिक मध्ये नेमकं काय कमी पडते आणि कुठं कमी पडते, म्हणजे त्याच्या दृष्टीने नेमकं अभ्यासामध्ये काय कमी पडते त्याला कळलंय. आणि तो असं देखील म्हणतोय की सर, तुम्ही फक्त टॉपिकच देत नाही तर त्याच्यावर तुम्ही 100% देखील सॉल्व्ह करायला देता. चक्क 100% विचार करा, एका टॉपिकवर तुम्हाला या ठिकाणी 100% सॉल्व्ह करायचे आहेत. तो पुढे असं देखील म्हणतोय की त्याचे अनालिसिस करून रिपोर्ट कार्ड बनवणं, आणि रिपोर्ट कार्ड मुळे की नेमकं काय चुकतंय, प्रश्न असा चुकला, कुठं चुकला, नेमकं काय करावं लागेल. राईट, म्हणजे नेमकं समजतंय की कुठं कमी पडतोय आपण, नेमकी कुठे रिव्हिजन करायची, आणि त्यानुसार गायडन्स मिळते येतं लक्षात. आणि म्हणून तुमचं गायडन्स असं आम्हाला भेटत आहोत. राईट, तुमचे खूप खूप आभार. आम्हाला योग्य आणि आमच्या ध्येयाजवळ पोहोचवता, कारण या किमतीला म्हणजे 1 रुपया किमतीला हे गायडन्स जवळपास अशक्य आहे. सर, तुमचाच विद्यार्थी, मी त्याचं नाव प्रायव्हसीच्या मुद्द्यामुळे झाकलेलं आहे, अमरावतीचा विद्यार्थी. आता मित्रांनो विचार करा, जर अशा पद्धतीचा फीडबॅक पाहून मला एक गोष्ट सांगायची, या ठिकाणी आपण जे गायडन्स करूय राईट, तर या ठिकाणी कुठल्या पद्धतीचं फेक आश्वासन न देता, राईट, ऑलरेडी या पद्धतीने तुम्हाला अभ्यास कसा करावा या ठिकाणी मी स्वतः माझा सेपरेट टाइम देऊन या ठिकाणी बघा ऑलरेडी आपले बॅचेस आहेत, म्हणजे ऑलरेडी आपण बॅचेस लॉन्च केलेले आहेत. पण या ठिकाणी मी तुम्हाला अभ्यास कसा करावा, कारण आतापर्यंत मार्केटमध्ये प्रॉब्लेम का बऱ्याच विद्यार्थ्यांना मी आता बोललो की त्यांचा अभ्यासाविषयी भीती असते की इकॉनॉमिकचा अभ्यास कसा करायचा, कशी लक्षात ठेवायची. आणि तुम्हाला खोटं वाटत, मी देखील स्टुडंट टू मेंटर या भूमिकेमध्ये राहिलेलो आहे. मला देखील माहिती की मी देखील भरपूर सारे लोकांचे ऑलरेडी लेक्चर पाहिले, त्याच्यामुळे मला माहिती की विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी समजत नाही, टेक्निकल समजत नाही. मग ते सर शिकवतात खरं, पण मग आकडे लक्षात कशी ठेवायची, या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम असतो. आणि मग हे कोणतरी विद्यार्थ्यांची उणीव दूर करण्यासाठी आपण मेंटरशिप बॅच देखील लॉन्च केलेली आहे, त्याच्या लक्षात. तर तुमच्यापैकी कोणाला अजूनही माहिती हवी असेल तर ऑलरेडी आपला व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता आणि माहिती घेऊ शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी मग थोडक्यात दाखवायचं होतं. तर आपण या ठिकाणी हे लेक्चर का घेतोय, तर आपलं डे 3 च्या या ठिकाणी आपण टार्गेट डिकोडिंग घेणार आहोत.
टार्गेट इकॉनॉमिक्स म्हणजे काय, नेमकं त्या टॉपिक मध्ये नेमकं काय वाचायचं या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. तर बघा मित्रांनो, आपली मेंटरशिप बॅच सुरू आता जवळपास तिसरा त्या ठिकाणी दिवस सुरू होते. तर या ठिकाणी आपल्याला नेमकं काय करायचंय बघा. हा, तर आपला टॉपिक आजचा तो म्हणजे तुमचा पॉवर्टी. ठीक आहे, एक सेकंद, ठिकाणी चुकून पॉवर्टी आले तर याला पाहिजे ते म्हणजे तुमचं बेरोजगारी. पॉवर्टी आपला झालेला आहे की बेरोजगारी असं लक्षात ठेवा. आपण बेरोजगारी टॉपिक पाहतोय. ठीक, आजचा आपला तिसरा दिवस आहे रेकॉर्डिंगचा काय डिकोडिंगचा. या ठिकाणी आपण बेर टॉपिक या ठिकाणी पाहणार आहोत. मग बेरोजगारी टॉपिकवर सगळ्यात आधी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कुठल्या कुठल्या घटकावर आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत. म्हणजे पीओआयक्यूची समरी मिळलो गेल्या जवळपास 1500 मध्ये म्हणजे 2010 पासून 25 पर्यंत आता जवळ 1500 प्रश्न विचारून झाले कंबाईनच्या वेगवेगळ्या एक्झाम मध्ये. आणि आपण कंबाईनचे गट क पूर्व परीक्षेला टार्गेट करतोय. तरी गट ब गट क मिळून दोन्ही जे मिळून काय जवळपास 550 प्रश्न आलेले आहेत. त्या सगळ्यांचा क्रक्स काढून तुमच्या समोर मी आणलाय की नेमकं कशा कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत की कुठल्या कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले आहेत. तर बघा मित्रांनो, जास्तीत जास्त प्रश्न मिळाले त्याच्या मी तुम्हाला या ठिकाणी क्रक्स आणलेला आहे. तर यांचा प्रश्न असा आहे की समजा 2011-12 याच्यामध्ये श्रमशक्ती अर्थात आपल्या लेबर फोर्सच्या आकडेवारी त्यांनी विचारलेली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी आधुनिक तंत्रामुळे नेमकी कुठल्या पद्धतीची बेरोजगारी येते याच्यावर देखील प्रश्न विचारलाय. श्रमशक्ती सारखे बेसिक कन्सेप्ट विचार पुन्हा पुन्हा त्याची व्याख्या वेगळी. म्हणजे बघा, तुम्हाला लेबर फोर्स, वर्क फोर्स या गोष्टी माहिती आहेत. नंतर युनिव्हर्सल बेसिक इन्कम, त्याला आपण युबीआय म्हणतो. युबीआय वर देखील प्रश्न. युबीआय मध्ये माहिती सांगतो. ऍक्च्युअली इकॉनॉमिक सर्वे 2016 इकॉनॉमिक सर्वे मध्ये अशा पद्धतीची कन्सेप्ट सरकारने इंट्रोड्यूस केली होती. म्हणजे अजून ती इम्प्लिमेंट झालेली नाहीये. युबीआय म्हणजे काय, तर सरकार काय करणार, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला ठराविक अमाऊंट ट्रान्सफर करणार. तिथे कोणी पण असो, गरीब श्रीमंत, अंबानी असो नाही त्याच्यासारखा आम आदमी असो, त्याला सरकार 1000 रुपये पाठवते. ते झालं तुमचं युनिव्हर्सल बेसिक इन्कम. राईट, त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलाय, त्याचे घटक विचारलेले आहेत. त्याच्यानंतर अजून काय विचारलंय तर बघा सीडस. बघा बेरोजगारी आपण 3 पद्धतीने म्हणू शकतो. एक आहे तुमचं युनिव्हर्सल प्रिन्सिपल स्टेटस किंवा युनिव्हर्सल सबसिडी स्टेटस. दुसरं आहे तुमचं सीडीएस म्हणजे करंट स्टेटस आणि करंट विकली स्टेटस. अशा पद्धतीने मोजतो. तर ते सीडीएस मधले घटक विचारले होते. नंतर छुपी बेरोजगारी प्रश्न विचारलाय. छुपी म्हणजे काय तर प्रच्छन्न, त्याला आपण डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, जी की शेती क्षेत्रामध्ये मला दिसते, त्याच्यावर प्रश्न विचारलाय. नंतर शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे काय, तर मार्जिनल ऍक्टिव्हिटी 0 कुठं असते, तो ऑब्विसली याच्यामध्ये असते छुपी बेरोजगारीमध्ये, शेती क्षेत्रामध्ये असते, त्याच्यावर प्रश्न विचारलाय. नंतर सरसत्मक बेरोजगारीची कारणे काय, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटची कारणे त्यांनी विचारले. जसे बेरोजगारीची प्रकार पाहिजे त्याच्यामध्ये याच्यावर त्यांनी विचारलाय प्रश्न की स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट नेमकं भारतामध्ये काय किंवा म्हणजे की जगामध्ये काय असू शकतं. नंतर त्यांनी भारतीय रोजगार आवाजावर विचारलाय. म्हणजे हा करंट अँगल प्रश्न विचारला होता की भारतीय रोजगार आवाज 2024 हा नेमका त्याची प्रकाशनाची तारीख त्यांनी विचारली होती. त्यात तयार करणारी संस्था विचारली होती. नेमका अहवालामध्ये फोकस कशावर केलंय याच्यावर प्रश्न विचारला होता. येतं लक्षात. तर हा मित्रांनो तुमचा ओव्हर पीओआयक्यूचा क्रक्स. येतं लक्षात. हे तुम्हाला 2 स्लाइड जे दाखवले तर पीओआयक्यूचा क्रक्स होता. तर याच्यातून तुम्हाला आता अंदाज आला असेल तर आयोगाने फोकस करताना कशावर केलंय. तर बघा, तुम्हाला ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, श्रमशक्ती म्हणजे काय, लेबर फोर्स, वर्क फोर्स, ह्या गोष्टी माहित पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर बेरोजगारीचे प्रकार माहित पाहिजे. मग ग्रामीण बेरोजगारी, शहरी बेरोजगारी, ग्रामीण मध्ये देखील छुपी जास्त महत्वाची. आणि मग संरचनात्मक बेरोजगारी असेल किंवा नॅचरल बेरोजगारी असेल, अशा गोष्टी कन्सेप्ट माहित पाहिजेत. मग वर्क फोर्स संदर्भात आकडेवारी, लेबर फोर्सच्या आकडेवारी माहित पाहिजे. बघा, सुरुवातीला लेबर ब्युरो आकडेवारी द्यायचं, ती 17च्या आसपास बंद झाली. त्याच्यानंतर प्युरिटिक लेबर फोर्स आलाय, त्याच्यानंतर त्याची तुम्हाला आकडे माहित पाहिजे. येतं लक्षात. म्हणजे तुम्हाला फोकस काय करायचे, सीडीएस, सीडब्ल्यूएस, युएसएस, यूपीएस आणि तुम्हाला मध्ये फरक काय माहित पाहिजे. येतं लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत पीओआयक्यू मध्ये. आता तुम्हाला बघा नेमका अभ्यास कर कुठल्या कुठल्या गोष्टी फोकस करायच्या आहे त्या टॉपिकची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. टॉपिक्स आणि टॉप सब टॉपिक्सच्या ठिकाणी लिस्ट आणलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, विचार करा, हा टॉपिक आपल्या पुस्तकात फक्त 3 पानामध्ये कव्हर केलाय. फक्त 3 पानामध्ये खतम, टाटा बाय बाय. म्हणजे विचार करा, ज्या कोणी विद्यार्थ्यांनी आपलं पुस्तक किंवा नोट्स जरी वाचले असतील ना, त्याच्यामध्ये 3 पानातच आपला सिलेबस कव्हर झालाय. म्हणजे अर्धा तर तुमचं वाचून होईल एवढा फास्ट हा टॉपिक कव्हर होतोय. तर मग याच्यामध्ये तुम्हाला नेमका काय अभ्यास करावा लागतो. पहिले तुमचं बेरोजगारी ही तुम्हाला आधी माहित पाहिजे की बेरोजगारी म्हणजे काय. राईट, बेरोजगार तो कोणाला म्हणायचं. याच्यानंतर बेरोजगारी मधल्या काय महत्वाचे कन्सेप्ट, जसे की लेबर फोर्स म्हणजे काय, श्रमशक्ती म्हणजे काय. हे तर त्याच्यानंतर पुढे आपण विचार केला तर कार्यशक्ती म्हणजे काय, वर्क फोर्स म्हणजे काय, दोघांमध्ये काय फरक आहे.
त्याच्यानंतर बेरोजगार व्यक्ती म्हणजे काय रे, तर मग बघा आपली माहिती की भारतामधली जे काही लेबर फोर्स आहे तर त्याच्यातनं कार्यक्षेत्र वाजा केली की ते जे तुमचं बेरोजगार व्यक्ती. नंतर बेरोजगारीचा दर म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेट विचारलेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये फरक आहे का तो ऑब्व्हियसली असणार आहे, ह्या कन्सेप्ट माहित पाहिजे. नंतर लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट माहित पाहिजे, ती कन्सेप्ट काय, त्या बेसिक कन्सेप्ट तुम्ही आधी समजून घ्या. आणि मी आपल्या लेक्चर मध्ये खूप छान पद्धतीने कन्सेप्ट समजून सांगितलेले आहे. त्या पद्धतीने मी व्हेन डायग्राम काढली होती की समजा टोटल पॉप्युलेशन आहे, राईट. त्या ठिकाणी मी सगळं शिकवत बसणार नाही, कारण गायडन्सची बॅच आपली अटींची बॅच नाही, राईट. तर मी प्रॉपर व्हेन डायग्रामच्या माध्यमातून हे बेरोजगारीचे प्रकार शिकवलेले आहेत. तर व्हेन डायग्राम मग तुमची टोटल पॉप्युलेशन, मग त्याच्यामध्ये मी काय करतोय आतमध्ये हे काढतो, आतमध्ये ही जी जनता लक्षात घ्या, हे आहे तुमची प्रॉपर कुठली, कारण लेबर फोर्स ही कोण रे, लेबर फोर्स, राईट. म्हणजे बाहेरची जनता कोण असेल, ही सगळी मायनर लोक आहेत ज्याचं वय 14 पर्यंत आहे आणि ज्यांचं वय 60च्या वर आहे, म्हणजे डिपेंडेंट पॉप्युलेशन झाली बाहेरची छायांकित केलेली. आतली लोक कोणते, लेबर फोर्स. तर लेबर फोर्स म्हणजे काय, जे व्यक्ती कामाला सक्षम आहे, त्यांची कामाची इच्छा आहे असे लोक. आता याच्यापैकी काहींनाच काम भेटणार, सगळ्यांना तर भेटणार नाही. मग अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो, रोजगारीत व्यक्ती, म्हणजे त्याला आपण म्हणतो वर्क फोर्स. हे झाले रोज आले. मग आता मला सांगा, हे जे मधले लोक आहेत, वाटा मी कलर वेगळा वापरतो, ग्रीन वाले, हे कोण झाले, एक सेकंड, याला ग्रीन, आपण याचा कलर चेंज करू, कलर काहीच नाही याला, हा आहे का. तर हा जो कलर आहे बघा निळावाला, कोण झाले रे, बेरोजगारी व्यक्ती. अशा पद्धतीने व्हेन डायग्राम खूप छान पद्धतीने मी आपल्या लेक्चर मध्ये तुम्हाला शिकवलेला आहे. नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला बेरोजगारीचे प्रकार पाहिजेत. तुम्हाला आता मी पीवायकीच्या अँगल देखील सांगितलं होतं. तर शहरी बेरोजगारी, ग्रामीण बेरोजगारी हे मेन टाइप्स आहेत. मग त्याच्यामध्ये देखील सब टाइप्स आहेत. तर शहरीमध्ये बघा सुशिक्षित बेरोजगार आहे, अंडर एम्प्लॉयमेंट आहे, म्हणजे काय, तर तुमच्या गरजेपेक्षा तुम्हाला कमी रोजगार भेटते, म्हणजे तुमची पात्रता पीएचडी लेवलची, IAS ची, तुम्ही काम करता पिऊन म्हणून, राईट. तुम्ही शिक्षण घेतलं तरी तुम्हाला रोजगार नाही. औद्योगिक म्हणजे काय, इंडस्ट्रियल बेरोजगारी. नंतर फ्रिक्शनल म्हणजे घर्षणात्मक किंवा संक्रमणात्मक, राईट. नंतर तांत्रिक म्हणजे टेक्नॉलॉजिकल एम्प्लॉयमेंट. चक्रीय सायकलिक बेरोजगारी म्हणजे कुठे तरी ती येते डेव्हलप कंट्रीमध्ये. त्याच्यानंतर पुढचे क्रॉनिक म्हणजे काय, तुमच्या देशाची ध्येय धोरण असतात की बहुतांश जनता काय राहते रे, बेरोजगार राहते. आणि स्ट्रक्चरल म्हणजे काय, तुमच्या इकॉनॉमीमध्ये काही चेंजेस झाले तर त्यांना अशा पद्धतीचे वेगळे टाइप्स तुम्हाला अभ्यास करायचे. नंतर पुढचे ग्रामीण भागामध्ये आयोगाचा टॉपिक कुठला आहे माहिती का, हा प्रच्छन्नवाला. प्रच्छन्न म्हणजे लपलेली, कारण का ग्रामीण भागामध्ये जिथं 2 व्यक्तीची गरज असते तिथे 10 लोक काम करतात. याच्यामुळे काय तुमची मार्जिनल प्रॉडक्टिव्हिटी 0 होते, त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. नंतर सीजनल बेरोजगारी म्हणजे हंगामी बेरोजगारी, म्हणजे त्या ठिकाणी ठराविक हंगामात काम भेटते, जसं की शेतीचं काम आहे, पेरणी, खुरपणी, नांगरणी, अजून काय असते, बाकी ते लोक मोकळे राहत आहेत. नंतर बेरोजगारी इतर प्रकार, जसं की नॅचरल लेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट, खुली बेरोजगारी म्हणजे ओपन अनएम्प्लॉयमेंट, आणि प्रासंगिक बेरोजगारी म्हणजे कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट. तर अशा पद्धतीचे टाईप तुम्हाला अभ्यास करणं महत्वाचं आहे. हा एका पानामध्ये सगळा टॉपिक कव्हर लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे राष्ट्रीय नमुना येतं लक्षात, राष्ट्रीय नमुना सर्वे संस्था अर्थात नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. तिचं नाव चेंज झालं का, तिचं नाव झालं NSO. आधी 2 संस्था होत्या, CSO आणि NSO. तर ह्या दोन्ही मर्ज झाल्या 2019ला, आता तिचं नाव झालं NSO. तर मग ती मोजताना नेमकं काय काय मोजते, कशावरती तिने मोजते, तिच्या म्हणण्यानुसार बेरोजगार व्यक्ती म्हणजे काय, न्यू बेरोजगारी म्हणजे काय, किंवा न्यू रोजगार म्हणजे रोजगार असलेले व्यक्ती म्हणजे काय, तर त्याने असे काही कन्सेप्ट सांगितलेत. नंतर भारतामध्ये नेमके बेरोजगारी मोजतो कोण, मग त्याच्या आकडेवारी आपण कुठून घेतो, तर मग आपल्याला सेन्सस मधनं घेतो, काही श्रमशक्ती सर्वेक्षण नावाचं मॅगझिन ते घेतो, काही नॅशनल सॅम्पल ऑर्गनायझेशन त्याच्याकडनं घेतो, DGT म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट कडनं घेतो, आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंज पोर्टल असतं आपल्याला माहिती रोजगारासोबत, त्यांच्याकडून घेतो. तर अशा वेगवेगळ्या आपण रोजगाराची माहिती घेतो. नंतर बघा बेरोजगारी भारतामध्ये किंवा रोजगार पद्धतीसाठी आपण वेगवेगळे कन्सेप्ट वापरतो, जसं की मला सांगितले की USS, CS आणि CWS. मग USS मध्ये देखील 2 टाइप्स आहेत. कसे रे, UPS आणि USS. लक्षात ठेवा, व्हिज्युअल स्टेटसचे 2 टाइप आहेत. येस, त्याचे 2 टाइप, एक आहे तुमचं व्हिज्युअल प्रिन्सिपल स्टेटस आणि दुसरं आहे व्हिज्युअल सबसिडी स्टेटस, राईट. नंतर करंट वीकली स्टेटस, करंट डेली स्टेटस, ह्या तिघांमध्ये फरक माहित पाहिजे. यांच्यामुळे कुठली बेरोजगारी मोजता येते हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यामध्ये कालावधी किती माहित पाहिजे. मग वीकली मध्ये नाव होते वीकली, मग मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला ऍटलीस्ट 1 तास काम भेटलंय का, आणि करंट डेली मध्ये तुम्हाला ठराविक भेटले की समजा तुम्ही 0 ते 4 तास काम तुम्हाला अर्ध रोजगार मानले जाते, आणि 4 तास वर काम केलं असेल तुम्हाला पूर्ण रोजगार मिळते डेली स्टेटस मध्ये. तर अशा पद्धतीचे कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. नंतर पुढचे भगवती समिती. आता भगवती समितीने ऍक्च्युली या गोष्टी दिल्या कुठल्या, तर जे तुम्हाला बोलले ना CDS वगैरे त्या गोष्टीवर त्यांनी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या.
मग त्याच्यामध्ये पर्सेंट रेट कशामध्ये मोजतात किंवा पर्सेंट कशामध्ये मोजतात, राईट. मग सीडीएस मध्ये मोजतात की सीडीएस मध्ये मोजतात, ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. भगवती समितीने ते सीडीएस वगैरे सारख्या गोष्टी सांगितल्या आहेत, सीडीएस सीडब्ल्यूएस, येतं लक्षात. नंतर सगळ्यात महत्त्वाचे आयोग फेवरेट कर, त्यांचे फिलिप्स कर. तर 3 पद्धतीचे वक्र तुम्हाला माहित असू द्या, फिलिप्स कर, कुझनेट कर, येतं लक्षात. त्याच्यानंतर अजून कुठे कर येते, भरपूर सारे कर आहेत. मी तुम्हाला दारिद्र्याच्या चॅप्टर मध्ये देखील 2-3 कर सांगितले तुम्हाला, राईट. मग या 3 कर वेगळे जे आहेत त्यांच्यामध्ये फरक येत्या क्षेत्राचा प्रश्न विचारलेले आहेत. नंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजगार विषय आकडे. तुम्हाला आधी लक्षात ठेवा श्रम ब्युरो आकडे काढायचं, पण ती 17-18च्या आसपास बंद झाली. त्याच्यानंतर पिरियडिक लेबर फोर्स आकडेवारी काढते, राईट. म्हणजे जुन्या आकडेवारी करायची गरज आहे का नाही, पिरियड चांगली तुम्हाला आकडेवारी चल, पण आता गरजेची का नाही, कारण आता लेटेस्ट आकडेवारी विचारतात, राईट. तर दोन्ही भागाकडचे आकडेवारी काढायचे, शहरी भागाचे ग्रामीण भागाचे. आता तुम्हाला आयस करायचे पिरियडिक लेबर फोर्स सर्वे, ते 2019च्या आसपास सुरू झाले आहे. मग पिरियडिक लेबर फोर्सची आकडेवारी तुम्हाला माहित पाहिजे, शहरी भागाची ग्रामीण भागाची आकडेवारी विचारली जाते जनरली, याच्या लक्षात. हा विचारला देखील आहे प्रश्न. मग पिरियडिक लेबर फोर्स सर्वे म्हणजे काय, कधी चालू झाला, कोण काढतं, मागचा रिपोर्ट कधीचा होता म्हणजे काय, किती होता, किती रिपोर्ट आहे, त्याचा संदर्भ कालावधी काय असतो, ह्या बेसिक गोष्टी माहित करून, कारण त्याच्यावर सध्या प्रश्न विचारले जात आहेत. मग पिरियडिक लेबर सर्वेनुसार भारतामधले वेगवेगळी आकडी, जसं की पुरुषांचा बेरोजगारीचा दर, स्त्रियांचा बेरोजगारीचा दर, भारताचा बेरोजगारी दर, महाराष्ट्रामधील बेरोजगारी दर, असे करंट ओरिएंटेड आकडे माहित पाहिजे. ऍटलीस्ट 1-2 वर्षाचे तरी आकडे आठ करून ठेवा, 23-24 आणि आताचे 25, येतं लक्षात ह्या गोष्टी. त्याच्यानंतर मग पिरियडिक लेबर फोर्स सर्वेचे खूप सारे डेटा लक्षात ठेवा. ऑलरेडी आपण मध्ये आपल्या पुस्तकामध्ये गोष्टी कव्हर केल्या आहेत, राईट, अपडेटेड स्वरूपामध्ये केलेला आहे. अशा पद्धतीची सगळे आकडेवारी तुम्हाला ठिकाणी अभ्यास करावे लागेल, राईट. मग रोजगारामध्ये देखील त्यांनी असं क्लासिफिकेशन केलंय की सेल्फ एम्प्लॉय म्हणजे किती लोक आहेत, रेग्युलर लेबरवाले किती लोक आहेत आणि कॅज्युअल लेबरवाले किती लोक आहेत, असं त्यांनी पर्सेंटेज दिलंय की एवढे लोक भारतामध्ये सेल्फ एम्प्लॉय आहेत, म्हणजे स्वयंरोजगारीचे आहेत. काही लोकांना पगार भेटते, त्याला काय म्हणतो पगारी लोक, आणि तिसरे कॅज्युअल लेबर, येतं लक्षात. अशा पद्धतीचे आपल्याला 23-24-25 ऍटलीस्ट मागचे 2-3 वर्ष आकडेवारी माहित असावी, कारण आयोग तुम्हाला ऍटलीस्ट मागचे 1-2 वर्षाचा आकडेवारी विचार असतो, येतं लक्षात. अशा पद्धतीने यासाठी अभ्यास करून ठेवा. आणि मग इनकेस जर खूप डिटेलमध्ये आयोग केला तर तुम्हाला धर्मानुसार पण विचारतील, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन, राईट, अशा पद्धतीचं. तर त्याच्यामध्ये अजून मेल फिमेल विचारतील, त्याच्यामध्ये अजून घेत तर मग कॅटेगरीनुसार विचारतील, SC ST OBC आणि इतर लोक, राईट. तुम्हाला एवढं करायची गरज आहे का, विचार करा. जर आयोग आता कन्सेप्च्युअल प्रश्नावर घुसायला लागलाय तर माहित असेल, मी याच्यामध्ये खूप साऱ्यामध्ये माझ्या स्टुडंटला सांगत असतो की सध्या आयोगाचा ट्रेंड बनला आहे. आधी फक्त फॅक्च्युअल डेटा विचारायचे ते, आता विचार करा कन्सेप्च्युअल डेटा. मागचे तुम्ही डिकोडिंग सेशन ऐकला असेल तर तुम्हाला माहित असेल, बघा दारिद्र्य आफ्टरच्या डिकोडिंग सेशन मध्ये मी सांगितलं होतं, आणि दारिद्र्य रेषा विचारली होती, त्यांनी एकदम जवळजवळचे ऑप्शन दिले. आता गट कच मेन झाली जुलैला, 12 जुलै 2026 ला मेन झाली, 25 ची मेन आता झाली जुलैला. तर त्याच्यामध्ये त्यांनी दारिद्र्य रेषा विचारली होती, पण त्यांनी ऑप्शन असे जवळ सेट केले ते बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी गणले असतील, राईट. मग कन्सेप्ट तुम्हाला गोष्टी माहित पाहिजे, फॅक्च्युअल पण माहित पाहिजे. फॅक्ट मध्ये एवढी डिटेल मध्ये जाऊ शकतात तर जाऊ शकतात ते, राईट, कारण त्यांना पाठिंबा वाढवली. त्यांनी आता पहिलं बघा कमेंटला तुम्हाला विचारायचे वन लाईन प्रश्न, वन लाईनर, आणि आता विचारतात मल्टी लाईनर. आता दोघांमध्ये फरक काय रे, तुम्हाला मी सिंपल फरक सांगतो. सिंपल फरक असा आहे, वन लाईनर म्हणजे काय, वन लाईनर म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला, समजा अमुक तमुक क्वेश्चन आहे, मग त्याच्या खाली तुम्हाला ऑप्शन येतो 1, 2, 3 आणि 4, हा झाला वन लाईनर प्रश्न. आणि मी प्रेडिक्ट देखील केलं, तुमच्यापैकी कुणी जर युट्यूबवर लेक्चर पाहिले असतील प्रिडिक्शन सिरीज, मी बोललो होते की इथून थोडा कंबाईन मध्ये वन लाईनर स्वरूपाचे प्रश्न कमी होतील, आता मल्टी लाईनर स्वरूपाचे प्रश्न वाढतील. आणि माझा अंदाज खरा ठरला. कसा खरा ठरला, तर जे काही इकॉनॉमिक्स 15 प्रश्न विचारले होते गट ब च्या प्रिलिम मध्ये, तर त्याची संख्या डायरेक्ट इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये सांगतो 50% झाली. म्हणजे 15 पैकी 7 ते 8 प्रश्न मल्टी लाईनर विचारले होते. म्हणजे माझं प्रिडिक्शन काही चुकलेलं नाहीये, मल्टी लाईनर प्रश्न विचारतायत, प्लस कन्सेप्ट प्रश्न वाढतील, हे देखील बोललो होतो, ती देखील संख्या वाढली. मल्टी लाईनर म्हणजे काय रे, तुम्हाला वर दिला असतो ऑप्शन A B C आणि D, आणि खाली ऑप्शन कशा असतात, मग योग्य पण निवडा 1 2 3 4, त्याला म्हणायचं मल्टी लाईनर, राईट. मग याच्यामध्ये प्रॉब्लेम बघा ना, आपल्याकडे 60 मिनिटमध्ये तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे, मग मल्टी लाईनर प्रश्नाला वेळ जास्त लागतो, तिथे तुमचं कन्फ्युजन जास्त होऊ शकतो, राईट. म्हणून या गोष्टीला तयार राहा, हे लक्षात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या कोणी या ठिकाणी आपली बॅच जॉईन केलेली आहे त्या सगळ्यांना मी पुन्हा सांगतोय, सगळ्यांनी टॉपिक वाचल्यानंतर त्याच्यावर MCQ अर्थात एक मॉक टेस्ट आहे 100 मार्कांची,
100 मार्काची एमसीक्यू सॉल्व्ह करायची 60 मिनिटांमध्ये, राईट. 100 क्वेश्चन 60 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे, टाइम लावून सॉल्व्ह करायचे आणि ओएमआर शीटवर सॉल्व्ह करा. असं आहे की तुम्ही मोबाईलवर सॉल्व्ह करताय, आयपॅडवर सॉल्व्ह करताय, ओएमआर सॉल्व्ह करा, प्रॉपर आयच्या पॅटर्न नुसार सॉल्व्ह करा, राईट. टाइम लावून सॉल्व्ह करा आणि त्याचा प्रॉपर रिपोर्ट कार्ड ऑलरेडी मी आपल्या ऍप मध्ये टाकलेला आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला एकदा प्रिंट मारायचे, 1 रुपया लागतो तुमचे. बघा, चॅप्टरचं नाव लिहायचं, राष्ट्रीय उत्पन्न झालं, त्याच्यानंतर आपण घेतलं दारिद्र्य आणि आज घेतो आपण बेरोजगारी. म्हणजे तुम्हाला लिहायचे की किती क्वेश्चन अटेम्प्ट केले, ते सांगितलं देखील होतं. 100 क्वेश्चन अटेम्प्ट केले, सपोज 100 जागी मी काय पकडतो, 80 पकडतो. 80 क्वेश्चन अटेम्प्ट केले, स्किप केले समजा 20, बरोबर आले समजा 60, चुकले किती 20 चुकले. 20 मध्ये देखील समजा प्रत्येक ठिकाणी 5-5 चुकले, म्हणजे फॅक्च्युअल 5 चुकले, कन्सेप्ट 5 चुकले, करंट 5 चुकले आणि मिक्स 5 चुकले. मग नेट स्कोअर किती, अंदाज 55, राईट. याच्यात आपण कॅल्क्युलेशन केलं, राईट. आता विद्यार्थ्यांना स्कोर कसं कॅल्क्युलेट करायचं हे देखील थोडंफार माहित नाही, ते देखील तुम्ही तर बघा. सपोज तुम्ही बोललो किती तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट किती केले तर 80, स्किप केले तर सोडून विषय, फक्त अटेम्प्ट केले तर बघा 80 क्वेश्चन अटेम्प्ट केलेत ना, बरोबर किती आले, फक्त 60 बरोबर आले, राईट. मग आपल्याला माहिती एका क्वेश्चनला किती मार्क आहे, 1 मार्क आहे, राईट. म्हणजे 60 गुणिले 1 किती झाले तुमचे, 60 झाले ग्रॉस स्कोर, याला म्हणतो ग्रॉस स्कोर. आता याच्यात आपल्याला मायनस तर करावं लागेल ना, कारण आपल्याला 1 निगेटिव्ह आहे, म्हणजे किती 0.25. तर आपले चुकले किती, आपले चुकले होते किती बघा, टोटल 20 चुकले होते का नाही, 20 चुकले होते. मग मला सांगा हे आपल्याला मायनस करावं लागतील ना. मग एका क्वेश्चनचे चुकलेले आहे किती पकडतोय, 25 त्या ठिकाणी करावं लागतील. मग मी काय करतो, यांचे स्कोअर कॅल्क्युलेट करून घेतो. बघा 20 गुणिले 0.25 किती आले, या ठिकाणी 5 आले बघा, 5. जर तुम्हाला असं 0.25 कळत फक्त करा 20 गुणिले 1/4, 4 एके 4 25 आलं का. तर हे 60 झाला ग्रॉस स्कोअर, हे तुमचे निगेटिव्ह मायनस करायचे, मग तुमचा नेट स्कोअर किती रे, 60 वजा 5 आले 55, आले का 55. तर अशा पद्धतीने स्कोअर कॅल्क्युलेट करा. आणि स्कोअर कॅल्क्युलेट केल्यावर हे ऑलरेडी बघा टेलिग्रामची लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपवर त्या ठिकाणी तुम्हाला स्कोअर पाठवायचा आहे, आपलं रिपोर्ट कार्ड पाठवायचं आहे. येत्या लक्षात, जर असं केलं तरच तुमची प्री निघेल. जर तुम्ही नावाला फक्त 1 रुपया म्हणून मेंटरशिप बॅच जॉईन केली असेल तर काही उपयोग नाही. हे पुन्हा पुन्हा मी सांगतो, म्हणून लक्षात ठेवा, राईट. अशा पद्धतीने फक्त सिरियस विद्यार्थ्यांनी जॉईन करा. तुम्ही सिरियस नसाल, तुम्ही ग्रुप लेट तरी चालेल, त्या ठिकाणी आम्हाला काही फरक पडणार नाही. कारण या ठिकाणी बघा भले जागा जास्त असतील, मी तुम्हाला आधी सांगितले 12 लाख फॉर्म आलेले, 12 लाख 4,500 विद्यार्थी घेणार आहेत. आणि 4,500 विद्यार्थी काही साधे सुद्धा नाहीत, हे सगळे तुंबलेली जनता. खरं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न संपलाय राज्यसेवेचा, मग तिकडची जनता पण आली, प्लस सरळ सेवाली जनता पण आली तुम्हाला कॉम्पिटिशन द्यायला. विचार करा, तलाठी भरती याच्यामध्येच आहे, सरळ सेवाची जनता पण भरपूर आहे, म्हणून तर 12 लाख फॉर्म दे ना. एवढे कधी फॉर्म झालते का आतापर्यंत गटकला, माझं पाणी तर नाही, जनरल 4-5 लाखापर्यंत आले असतील याच्यावर. पण 12 लाख म्हणजे तुम्हाला सरळ सेवाले पण कॉम्पिटिशन आहे. राज्यसेवा जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे, ज्यांना डिस्क्रिप्टिव्ह करायचे नाही ते पण क्वेश्चन आहेत ना, त्यांना पण नोकरी पाहिजे ना, तुम्हालाच पाहिजे फक्त. मग विचार करा, एवढी सगळी जनतेवर तुमची कॉम्पिटिशन आहे, ज्यांनी राज्यसेवाच्या ऑब्जेक्टचे मेन दिलेत, ज्यांनी एका पेपरचे 150 म्हणजे जवळपास 600 प्रश्न एमसीक्यू सॉल्व्ह केलेत, मल्टिपल मेन दिले, पोरं तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये, सरळ सेवा जनतेवाली कॉम्पिटिशन मध्ये आहेत, राईट. मग अशी काही तर युपीचे अटेम्प्ट वाले संपलेले देखील याच्यामध्ये उतरलेत. मग एवढ्या सगळ्या लोकांवर तुमचे कॉम्पिटिशन असेल, तुमचा अभ्यास कसा पाहिजे, ऑब्विसली सिन्सिअर पाहिजे. म्हणून फक्त मेंटरशिप बॅच जॉईन करून उपयोग नाही, तर डेली त्या ठिकाणी टार्गेट अचीव्ह करणं, ते सॉल्व्ह करणं, रिपोर्ट कार्ड पाठवणं त्या ठिकाणी कंपल्सरी आहे, राईट. आणि बाकीचे काय व्हिडिओ असतील ते वेळोवेळी टाकतच राहील. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील त्या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मला व्हॉट्सअप करू शकता, शक्य झाला तर कॉल केला तर करू शकता, मी कॉल बॅक करेल जर त्या ठिकाणी बिझी असेल तर, राईट. हा नंबर आहे. तुम्हाला अजून काही इकॉनॉमिक संदर्भात काय आपल्या इकॉनॉमिक संदर्भात आलो घडामोडी, काय ट्रिक्स म्हणा, त्या संदर्भात माहिती असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, राईट. असं संदर्भात ऑलरेडी मी माहिती दिली होती. तर अशा पद्धतीने आपलं त्या ठिकाणी ओव्हरऑल मेंटरशिप बॅच सध्या खूप छान पद्धतीने चालू आहे, खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना रिस्पॉन्स देखील दिला आहे, राईट. अशा पद्धतीने प्रॉपर तुम्हाला 1 महिना पण लागणार नाही, प्रॉपर तुमचं सिलेबस पूर्ण होणार आहे. प्लस तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी 3 ते 4 रिव्हिजन करण्यासाठी 1 महिना प्रॉपर वेळ भेटतोय, राईट. तर या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.